खेळ मांडला, खेळ मांडला. ए लेखा, अगं कुठे होतीस इतका वेळ? किती वेळ वाट पाहिली मी तुझी. मिळाला रंग? हो, रंग ते संगमे रंग होते ना. पिवळा? हो, हाय. आहे, व्हेरी गुड. तू खोलीत होतीस त्यावेळेला माझी गृहमंत्री होती का तिथे? गृहमंत्री? अगं म्हणजे माझी बायको समीरा होती का? नाही, त्या नव्हत्या तेव्हा तिथं. खरंच सुखी आणि नशीबवान आहेस तू. मी कधीही गेलो तरी अशी ठाण मांडून वाट बघत बसलेली असायची. कधी येतोय आणि कधी तिचा तोंडाचा पट्टा सुरू होतोय असं व्हायचं. तुला सांगतो लेखा, कधी कधी असं वाटतं ना की ही आजूबाजूला नसली की कसं शांत निसर्ग चित्र असतं हे जग, पण ती असली की मग काय ज्वालामुखी. वा, बायकोची चांगलीच तारीफ सुरू आहे. नाही नाही, काय नाही, मी काय बोलत नाही. नाही नाही नाही, तुम्ही तर काही बोलूच नका. सगळं काय ऐकलं मी. ह्या बाहेरच्या मुलीसमोर तुम्ही बायकोची हीच किंमत करताय? नाही समीरा ताई, तसं नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे ते म्हणत होते की जेव्हा तुम्ही नसताना तेव्हा त्यांना अजिबात करमत नाही. ए चोंबडे, तू गच मध्ये मध्ये काय बोलू नकोस हं? आणि हे बघ, माझ्या भानगडीमध्ये नाक खुपसायची तुला गरज नाहीये, कळलं? अगं मी काही नाही म्हणून. आता उगाच सावरा चवरी करायची काही गरज नाहीये. हे बघा, धनु जायला निघालाय. तो होता ना तेव्हा तुम्ही फक्त चित्र काढत होतात. आता तो निघालाय तर निदान जाताना तरी त्याला भेटा. एवढंच फक्त मी सांगायला आले होते. हो य, आपण जाऊया. आणि लेखा एक काम कर, ते ब्रश सगळे धुवून ठेव आणि ग्लास साफ करून ठेव. हा, मी आलोच. चल. चला. हे घेतलंस का माझा स्टॉक? हा दाजी, बरं झालं आला. तुमच्यासाठीच थांबलो होतो. तुमचा निरोप घ्यायचा होता. हे काय आलात काय, चाललात काय? नाही बरोबर आहे, पर लवकर जायला पाहिजे. जरा एक काम आहे महत्वाचं. मी पण त्याला किती समजावते पण माझं ऐकतच नाहीये. आता तुम्ही सांगा, म्हणजे तो कदाचित तुमचं तरी ऐकेल. थांब की. नाही नाही, मोरले यायला नक्की सांगितलं मी तसं तिला. पुढच्या वेळेला. तुझा हा पुढच्या वेळेचा मुहूर्त कधी येतोय ना, तेच मला बघायचंय. नाही नाही, मोरले यायला नक्की. बरोबर या, अगदी निवांत या. ही अशी धावती भेट नको आहे मला. हा, नाही नाही दाजी, आम्ही येतोच. पर तुम्ही लई दिवसात आला नाही. तुम्ही एकदा या जोडीनं, म्हणजे आम्हाला बी तुमचा पाहुणचार करता येईल. कसं आहे ना धनु, म्हणजे यांना त्यांच्या चित्रकलेतनं वेळ मिळाला ना तर मी नक्की येऊ. नाही नाही नाही, तुम्ही या. असे फर्स्ट क्लास होरडा पार्टी करू आपण. बरं, दादाच ते तेवढं सांगा आम्ही गेलो म्हणून, म्हणजे परत आम्ही येऊन त्यासनी त्रास देत नाही. ठीक आहे. हा, ओके. अजित दादा, तुम्हाला दादानी बोलवलंय. हो आलोच मी. वा पुढे. निघतो मी. या निवांतपणे. बर बर, मोरच्या वेळेला नक्की. चल ताई, निघू. पुढच्या नक्की यायचं. आलात. आम्हाला तुमच्याशी महत्वाचं बोलायचं आहे. विशेषतः तुमच्या बायकांविषयी आणि त्या अनुषंगानं तुमच्या मुलांविषयी. काय झालंय दादा? हाच तर प्रॉब्लेम आहे. काय झालंय हेच तुम्हाला माहित नाहीये. नाही, खरंच माहिती नाही. काय झालं दादा? म्हणजे दादा निदान आमच्या समोर तरी काही घडलेलं नाही. आमच्याही समोर ते घडलेलं नाहीये, तरीही आम्हाला ते माहिती आहे.
आम्ही सानिका आणि ओम विषयी बोलतो आहोत. दिवसेंदिवस त्यांचं वागणं बेलगाम होत चाललेलं आहे आणि ज्यांनी त्याला लगाम घालायचा अशा तुमच्या बायका त्याला खतपाणी घालतायत. सानिका आणि ओम लेखा आणि साहिलशी वाटेल तसं वागतात, त्यांच्याशी हेवेदावे करतात. नाही पण दादा आम्हाला खरंच हे काही माहिती नव्हतं. कारण तुमचं घराकडे लक्ष नाहीये. उदय, ज्यांचं स्वतःच्या घराकडे लक्ष नाही अशी माणसं दुसऱ्याच्या घरात काय डोकावून पाहणार, त्यांचे प्रॉब्लेम्स कसे सोडवणार. खरं तर तुम्ही या घराचे कर्ते पुरुष, घराचे आधारस्तंभ, आणि तुम्ही काय करताय? काही नाही. एक चित्र काढतो आणि दुसरा मंत्री होण्याची स्वप्न बघतोय. तुमच्या बायका आणि तुमची मुलं त्या दोन्ही मुलांना नाहक त्रास देत आहेत. आम्ही बोलतो त्यांच्याशी. नुसतं बोलू नका. त्या दोन्ही मुलांना आम्ही इथे आणलंय आणि या घरात कुणी राहायचं आणि कुणी नाही ते आम्ही ठरवतो. समज द्या त्यांना, नाही तर या घरात कोणाला ठेवायचं याचा आम्हाला पुन्हा एकदा विचार करावा लागेल. आजपर्यंत आम्ही या घरात कधीही राजकारण होऊ दिलं नाही आणि येऊही दिलं नाही. पण तरीही काही पळवाटा काढून ते या घरात घुसलं आणि या घराची शांतता भंग होत असेल तर ते आम्ही सहन करणार नाही. आई बाप म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना ही समज देणं हे तुमचं कर्तव्य आहे. हो दादा. मी जाऊ? लेखाताई माझी वाट पाहत असेल. बरं जा. हे बघ, आणि लेखाताईला गेल्यावर सांग की आपला शाळेतला इंटरव्ह्यू कसा अगदी फर्स्ट क्लास झालाय. मी सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं दिली आहेत आणि तीही इंग्लिशमध्ये धडाधड, म्हणजे जरा तिलाही बरं वाटेल. काय? हो. हा, जा. चॅम्प आहे. दादा या मुलांच्या बाबतीत एवढे पॉझिटिव्ह का होत आहेत मला काही समजत नाही. माईंचं एक वेळ ठीक आहे, मी समजू शकतो, पण दादा त्या मुलांना घरात कायमचं का ठेवून द्यायचं म्हणताय? त्याच्या मागे काहीतरी कारण असलं पाहिजे, ते शोधलं पाहिजे. नाहीतर काय हो, काय झालं? नाही, काही नाही. अहो, दादानी बोलवलं होतं ना तुम्हाला, मग काय झालं तिकडे? तुझ्यापर्यंत बातमी पोहोचली वाटतं. बातमी पोहोचली म्हणजे घरातल्या प्रत्येक गोष्टीवरती बारीक नजर असते माझी. सांगा, का बोलवलं होतं तुम्हाला आणि अजितदादाला? हेच सांगायला बोलवलं होतं की ती साहिल आणि लेखा कायमचे इकडेच राहणार आहेत. काय?
आणि तुला आणि ओमलाही सांगायला सांगितलं. वा, चांगलंय. म्हणजे बाहेरच्यांसाठी घरच्यांवरती अन्याय करायचा. अजब न्याय आहे हा. कोण कुठली भिकारडी मुलं ती आता इथे राहणार कायमची. घराची धर्मशाळा करून ठेवली आहे. चांगलंय. हे बघ मृदुला, माझं ऐक. हा, बोला बोला बोला, तुम्ही पण बोला. दादांनी मला जो काही निरोप दिला तो तुम्ही मला सांगितला. आता तुम्हालाही मला काही सांगायचं असेल तर तेही सांगा. तुम्ही दादांना स्पष्ट का सांगितलं नाहीत की ती 2 मुलं या घरात राहणार नाहीत, त्यांना बाहेर काढा? मी सांगून दादा ऐकणार तसं वाटतंय तुला? मग तू सांग. नाही, मी आता काही सांगणार नाही. मला जे करायचे ते मी करूनच दाखवेन. आणि हे बघा, या सगळ्यात मला तुमची मदत नकोय. तुम्ही तुमचं राजकारण बघा. आणि हा, तुझ्या वागण्याचा ओमच्या वागण्यावरती परिणाम होतोय असं माझं नाही, दादांचं म्हणणं. असू दे. निदान आपल्याला हवं असलेलं कसं मिळवायचं हे तरी शिकेल. तू ना एक दिवस मला गोत्यात आणणार आहेस. हो, पण जर ती 2 मुलं या घरात राहिली ना तर एक ना एक दिवस ती तुम्हाला गोत्यात नक्की आणते. लिहून ठेवा माझे शब्द. हे बघ, उगाच कांगावा करू नकोस आणि प्लीज आता माझं डोकं खाऊ नकोस. म्हणजे मी तुमचं डोकं खाते आणि तुमची ती असिस्टंट ती तुम्हाला प्यारी म्हणून मी तुमचं डोकं खाते. समीरा, तसं नाहीये. तू माझं ऐकून तर घे. आतापर्यंत मी ह्या घरामध्ये तेच तर करत आली आहे. बोला. तू समजतेस तसं नाहीये. आता दादानीच ऑर्डर काढली की ही दोन्ही मुलं ह्याच घरात राहतील. त्याला मी काय करणार? काय करणार म्हणजे? जसं काही दादाने ऑर्डर काढलीच नसती तर मग तुम्हीच त्यांना हातात धरून घराच्या बाहेर काढणार होतात. मी कशाला त्यांना काढू? मला काही प्रॉब्लेम नाही. याच करता मी आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आमरण उपोषण? अर्थ कळतो तुला? नाही ना? जा, खाऊन घे काहीतरी. आता ही सुद्धा दादांचीच ऑर्डर असेल नाही का? हो, त्यांनी सांगितलं की ही दोन्ही मुलं ह्याच घरात राहणार आणि त्यांच्यावर खार खाणं तुम्ही बंद करा. आणि हे सानिकालाही मला समजावून सांगायला सांगितलं. हे मी सांगू तिला की तू सांगणार आहेस? सानिकाला? तिला काय समजावू? तिचा काय संबंध आहे? कारण तू आणि सानिका मिळून लेखा आणि साहिलला त्रास देतात असं दादांचं म्हणणं आहे. आता ही चोंबडेगिरी कोणी केली? नाही, माहित नाही मला, पण हे खरं आहे ना? आता तुमचे दादा म्हणतात म्हटल्यानंतर ते खरंच असणार नाही का? आणि ह्या घरामध्ये त्यांना चुकीचं कोण ठरवणार? आणि तुम्हाला पण ना नेहमी मी आणि माझी मुलगी चुकीची वाटते. तर परक्या मुलांना घरामध्ये आणून दादांना काय मिळणार आहे देवच जाणे. आता कसं आहे ना, म्हणजे घरचे झाले दारचे आणि दारचे झाले घरचे. या घरामध्ये सून उपाशी पोटी मेली तरी चालेल. मला कळत नाही ते बाहेरच्यांचं गुणगान गाऊन आमचं काही पोट भरणार आहे का? जेवून घे. दादांची ऑर्डर आहे. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ. आपण
आपण दोघी ते भांडत बसलोय आणि फायदा होतोय त्या बाहेरच्या मुलांचा. वा, अगदी माझ्या मनातलं बोललीस तू. मग काय? आपण आपलं भांडण काही काळापुरता विसरलं पाहिजे. भांडण? आपलं भांडण? कधी झालं होतं? कसलं भांडण? वा, क्या बात आहे. आता आपण आपलं लक्ष लेखा आणि साहिलवरती केंद्रित करायला हवं. मी तर त्या दोघांना आता नाही, आता काहीही नको. कारण दादांनी इशारा फक्त आपल्यालाच दिलेला नाहीये, तर आपल्या मुलांनाही दिलाय. हो, नाहीतर असं व्हायचं की ती 2 मुलं घरात आणि आपली मुलं घराबाहेर आपल्या सकट. त्या लेखा आणि साहिलचा दादाने एवढा का पुळका येतोय ना, हेच काय मला कळत नाहीये. जाऊ दे समीरा, आता तो विचार करायचा नाही. आपण आता फक्त संधीची वाट बघूया. तुम्ही बसा संधीची वाट बघत, इथे आमची वाट लागली आहे. त्याचं काय? काय झालंय? आई, आम्ही आता शाळेत जाणार नाही, कारण तो साहिल आम्हाला आमच्या शाळेत नको. पाहिलंस, तो भिकारी मुलगा उद्या आपल्या मुलांच्या बरोबर शाळेत जाईल आणि आपली मुलं त्याच्या जागी घरामध्ये कामं करत असतील. काय ग, कसला विचार करतेस? समीरा, तो मुलगा एका अर्थी यांच्याबरोबर शाळेत जातोय ही चांगली गोष्ट आहे. आई, आर यू ओके? येस, आय एम ओके. आधी मी काय सांगते ना ते नीट ऐकून घे. तो साहिल तुमच्या बरोबर शाळेत जातोय, तिथे तर तो एकटाच असेल. मग जे तुम्हाला इथे करता येत नाही ते तुम्ही तिथे करू शकता. म्हणजे शाळेत त्याला एवढा त्रास द्या की शाळा आणि हे घर दोन्ही सोडायला तो भाग पडेल. बेस्ट आयडिया. आता पाहास कसे त्रास देतो ते. सळो की पळो करून नाही ना सोडलं तर माझं नाव सानिका नाही. अरे हो 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 हो, पडेन मी. बस बस, इकडे बस. ताई, हे बघ माझं दप्तर, ही वॉटर बॅग. लय छान आहे रे. हा माझा स्कूलचा युनिफॉर्म. मस्त आहे, लय झाक कपडा आहे. आणि ही माझी स्कूलची पुस्तकं. अय्या, किती छान आहेत. आता उद्यापासून या सगळ्या नवीन वस्तू घेऊन मी शाळेत जाणार. वरुण दादा आणि सईताई किती चांगले आहेत ना. मला जे आवडलं ते त्यांनी घेऊन दिलं. मायरा, ही माणसं खरंच लई चांगली आहेत. नाही तर आपल्यासारख्या पोरांसाठी कोण करते इतकं. ताई, तूही खूप खूप चांगली आहेस. तुझ्यामुळे मला शाळेत जाता आलं. नाही रे, माझ्यामुळे काय बी झालं नाही. हे समजत माईंमुळे झालं आहे. माई, आजोबा, वरुण दादा आणि सईताईमुळे झालं आहे. कळलं? बाप रे, एवढ्या मोठ्या लोकांच्या यादीत माझं नाव नका टाकू. मी काहीच केलं नाही.
श्याम काका जेवण ठेवा आणि तुम्ही गेलात तरी चालेल. खरं तर जे काही केलंय ते लेखाने केलंय. तिने जर का माईंना सांगितलं नसतं की तुला शिकायचंय, तुला वाचायची आवड आहे, तर आम्हाला कसं कळलं असतं? ताई मी फक्त सांगितलं, पण तुम्ही तर ते लगेच मनावर घेऊन तिला शाळेत बी धाडलात. आणि किती खर्च केला त्याच्या. हा खर्चाची गोष्ट करायची नाही हं. रागवेन मी आता. लेखा तुम्ही आमच्या घरातले आहात. सानिका आणि ओमसाठी मी जे केलं असतं तेच तुमच्यासाठी करते ना. साहिल, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव. तुला शिकता यावं, तुला शाळेत जाता यावं म्हणून ताईने कष्ट करायची तयारी दाखवली. तुझ्यासाठी तिने स्वतःचा सुद्धा विचार केला नाही. उद्या तू शिकून मोठा झालास तर त्याचं सगळं श्रेय तुझ्या ताईला जाईल. ताई हे काय बोलताय तुम्ही? खरं तेच बोलते. साहिल, काहीही झालं तरी ताईला कधीही विसरायचं नाही, कळलं? बरं, आता लवकर जेवून घ्या आणि झोपा. सकाळी उठून शाळेत जायचंय ना. गुड नाईट. चल चल जेवून घेऊया. झाला आमचा साहिल तयार. ताई मी कसा दिसतोय? एकदम राजकुमारावानी, लय झाक दिसतोय. आणि हे बघ साहिल, आज तुझ्या शाळेचा पहिला दिवस आहे, तेव्हा अजिबात मस्ती करायची नाही. मन लावून अभ्यास करायचं आणि असं काय बी वागायचं नाही की जेणेकरून नाही आणि आजोबांचं नाव खराब होईल, कळलं? हो. आणि तुला काय बी लागलं तरी मला येऊन सांगायचं, मी आणून देईन तुला. साहिल, तुला तुझ्या नशिबाने शिकण्याची एक संधी मिळाली आहे, त्याचा पूर्ण उपयोग करून घे. हो. चला निघूया. हो. ताई मी निघू? हो. अरे साहिल, जातो ताई. जातो? इथे ये. जातो नाही म्हणायचं, येतो म्हणायचं. येतो ताई. हा बाय. शाळेसारखं बघायचा. आई तू रे मारामारी करू नकोस. जा. जातो अक्का. जातो? इकडे या. किती वेळा म्हणलं जातो म्हणायचं नाही म्हणून? येतो म्हणा. येतो अक्का. हा जा. साहिल, काय रे काय झालं? काय चाललंय?
काही नाही दादा, आज साहिलचा पहिला दिवस आहे ना, म्हणून आम्ही त्याला ऑल द बेस्ट करत होतो. ऑल द बेस्ट साहिल. साहिल ऑल द बेस्ट. साहिल चल निघूया आपण. हे काय दादा, तू ह्याला घेऊन कुठे चाललास? शाळेत सोडायला. आणि आम्ही अरे आता तुम्हाला तुमची स्कूल बस आहे की? तुम्हाला कशाला शाळेत सोडायला हवंय? पण दादा, तू आमच्या शाळेपर्यंत येणार आहेस ना? अगं हो, मी तुमच्याच शाळेपर्यंत जाणार आहे, पण आता आज याचा शाळेचा पहिला दिवस आहे की नाही, आणि तो तुमच्यापेक्षा लहान आहे. जर मी त्याला सोडायला गेलो तर बरं वाटेल त्याला, म्हणून सोडतोय मी. चल बाय कर त्यांना. चल. हा वरुण दादा आपला भाऊ आहे की त्या साहिलचा? असं का वागतो आपल्याशी? जाऊ दे तू चल. आणि मी काय सांगतोय त्याच्याकडे जरा नीट लक्ष द्या. मीडियावाले लोक आणि इतर लोक टपून बसलेले आहेत. अहो, नाशिकमध्ये आपल्या पक्षाची सत्ता आहे, याचा अर्थ महाराष्ट्राच्या कपाळावरती आपल्या पक्षाचं कुंकू लागलेलं नाही आहे. हां, काही सापडलं कुठे तर लोक चढून बसतील आपल्यावरती. इलेक्शन डोक्यावरती आलेली आहेत. हा धरणाचा इश्यू आपल्याकरता महत्त्वाचा आहे. तेव्हा म्हणून कुणी या प्रकरणामध्ये पैसे वगैरे काही खायला जायचं नाही. 1 मिनिट होल्ड करा. हां साहेब, बाहेर कोणीतरी प्रशांत पंडित म्हणून आलेत. कुठेतरी प्रशांत पंडित का? बोलवा त्याला. आणि बघा तुम्ही पण आते जरा. हो साहेब. तेव्हा काय सांगतो मी, आपल्या पक्षातल्या लोकांना म्हणावं इकडे तिकडे तोंड मारणं बंद करा. जर का मला कोणी आढळला तर त्याची गाठ माझ्याशी, लक्षात ठेवा. पैसे खाताना कोणी सापडलं नाही या प्रकरणात तर तो मेला आणि मी पण मेलो. मला कोणाच्या हातात कसलंही कोलीत द्यायचं नाही या प्रकरणामध्ये, लक्षात ठेवा. समजलं? अरे नमस्कार प्रशांत पंडित, नमस्कार. नमस्कार. आणि हे जे तुम्ही कोणीतरी प्रशांत पंडित म्हणालात ना, हे प्रशांत पंडित तुमच्यापेक्षा खूप सिनियर आहेत. हे कोल्हापूर, सांगली आणि सातारा या पट्ट्यामध्ये आपल्या पक्षाला जो विजय मिळाला आहे, ज्या जागा मिळाल्या आहेत, ती सगळी ह्यांची कृपा आहे. अरे अहो, दादांच्याकडे हे आणि मी, आम्ही दोघं एकत्रच कामाला लागलो. काय समजलात? तेव्हा ह्याच्या पुढे कधी मी कितीही कामात असलो, माझ्यासमोर कितीही महत्त्वाची व्यक्ती बसली असली तरी ह्यांना आत घेऊन यायचं का असं विचारायचं नाही, सरळ आत सोडायचं. समजलं? हो साहेब. या पंडित शेठ बसा. बोला साहेब. बसा. काय चहा कॉफी काय घेणार? नाही, काही नको. खरं सांगू उदय, मला ना भरून आलाय. एवढं सगळं तुझ्या अजून लक्षात आहे? अरे कमाल आहे, असं काय करतोयस? आपण दोघांनी मिळून केलंय सगळं बाबा. म्हणून तर तुला विश्वासाने बोलवून घेतलंय मी. बोला, काय आदेश आहे साहेब? अरे आम्ही काय तुला आदेश देणार? कसं आहे प्रशांत, की आपलं पक्ष एक आंदोलन करायचं म्हणतं. ह्या नाशिक जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवरती धरण बांधायचं चाललंय. त्याच्यामध्ये अनेक गावं जात आहेत आणि कोणी पुनर्वसनाची जबाबदारी घ्यायला तयार नाही आहे. कर्मधर्म संयोगाने हाच पट्टा आहे, तो आपला वीक पट्टा आहे. हा पट्टा मला काबीज करायचा. बरं, हे प्रकरण एवढं जबरदस्त आहे की कदाचित महाराष्ट्राचं सरकारसुद्धा कोसळेल. मला वाटतं एवढा मोठा धमाका करायचा तर त्याच्यासाठी सुरुंगसुद्धा त्याच ताकदीचा पाहिजे की नाही. म्हणून तुला बोलवून घेतलं. प्रशांत त्याच्याकरता गावागावामध्ये जाऊन, घराघरात जाऊन लोकांना पटवायला लागेल, लोकांना पेटवायला लागेल. आणि मला वाटतं हे करू शकतोस ते तूच. आणि तळागाळातल्या लोकांबरोबर जाऊन काम करण्याची, त्यांना हाताळण्याची, त्यांच्यामध्ये मिक्स व्हायची तुझी हातोटी सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणून मी तुला बोलावलं. पण मला माझ्या पद्धतीने काम करायला मिळेल ना? तू म्हणशील त्या पद्धतीने काम कर. मला फक्त रिझल्ट्स हवे. तुला हवे ते रिझल्ट्स मिळाले असं समजत आहे. माझ्यावर जबाबदारी टाकली आहेस ना, आता निश्चिंत राहा. असं आहे प्रशांत, काम खूप महत्त्वाचं आहे आणि जबाबदारीचं सुद्धा आहे. बरं, ह्या प्रकरणात एवढी ताकद आहे की कदाचित महाराष्ट्राचं सरकार कोसळेल.
तू जर का हे काम करून दिलंस ना तर मी तुला पक्षामध्ये अशी जागा दिली की जिकडे तुला कोणीही प्रश्न विचारू शकणार नाही. ठीक आहे, तुझा हा सुरुंग आता काय बार उडवून देतो ते नुसतं पाहत राहा. वा, आज अगदी खूप खुशीत दिसतेस तू. वय मग आजपासून साई शाळेत जायला लागला ना, आता तो लई शिकणार आणि लई मोठा होणार. त्या त्या गणवेशात बघितलं ना मी मला लई बरं वाटलं. अगं तू आज एकदम मोठ्या माणसांसारखं बोलायला लागलीस. बोलणारच ना, ना त्याची मोठी बहीण आहे ना. हसताय काय? काही नाही काही नाही. पण खरंच सांगते श्याम काका, माझ्या डोक्यावरचं एक ओझं कमी झालं. बघितलंस, माझी आजी असं म्हणायची. काही काय छे. काय झालं, हसताय का? मला सुद्धा सांगा. नाही नाही, काय बी नाही. अहो सईताई, आज आपल्याकडे आमची आजी आली आहे. काय हो श्याम काका? लेखा आता मोठ्या माणसांसारखं बोलायला लागली. साहिल शाळेत जायला लागलाय, माझ्या डोक्यावरचं ओझं कमी झालंय. आमची आजी असंच म्हणायची. आता बास आहे श्याम काका. ते म्हणतायत ते अगदीच खोटं नाहीये. म्हणजे अगं म्हणजे तू खूप लहान आहेस, पण तरी सुद्धा तू साहिलची किती काळजी घेतेस, आम्हा सगळ्यांची काळजी घेतेस. म्हणूनच तुझ्यासारखी एखादी गुणी आजी आम्हाला हवी. कळलं? कळलं. बघ, आपलं सगळं शॉपिंग अगदी व्यवस्थित झालंय, त्यामुळे सगळं ते व्यवस्थित सांभाळायचं. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिकडे आज शाळेत गेल्यावर अजिबात दंगा करायचा नाही असं मी अजिबात म्हणणार नाही. मस्ती करायची, पण ती थोडीच करायची. शाळेत जाऊन अभ्यास जास्त करायचा आहे, लक्षात ठेव. हे बघ, एकतर आपली लेट ऍडमिशन झाली आहे, त्यामुळे तुला सगळा सिलेबस कव्हर करायला लागणार आहे. माइंड वेल. मी करेन सगळा सिलेबस कव्हर. येस, दॅट्स लाईक अ गुड बॉय. हाय साहिल. हाय. आज शाळेचा पहिला दिवस ना? हो. चल मी तुला आपलं क्लासरूम दाखवते. बाय. बाय. आतापर्यंत मुलं शाळेत पोचली असतील नाही? म्हणजे काय, शाळा सुरू व्हायची वेळही झाली आहे. शाळेत शिरल्या शिरल्यास ते साहिलला ना चांगला दणका मिळायला हवा. त्याला पहिलीच सलामी अशी मिळायला हवी की त्याने पुन्हा शाळेमध्ये जायचं नावच काढायला नको. घरनं निघताना ओम मला म्हणाला, ये आई, शाळेत शिरल्या शिरल्यास त्याला चांगला चोप देतो बघ. मीच अनिकाला तेच सांगितले. आधीच नवीन शाळा, नवीन वातावरण, त्याच्यामुळे साहिल बुजला असणार. तेव्हा आत्ताच त्याच्या मनामध्ये शाळेबद्दल अढी बसायला हवी. पण तो तुझा वरून गेलाय ना, तो शाळेत असेपर्यंत मुलांना काहीच करता येणार नाही. आता तो विषय काढू नकोस. समीरा, अगं काही झालं तरी वरून शेवटी मुलगाच आहे तुझा. प्लीज, मला आता तो विषय नको आहे. ए समीरा, तू ना उगाच डिस्टर्ब नको होस. मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की तू वरुणला थोडं समजावून सांग ना. त्याला म्हणाव त्या भिकारड्या मुलांची बाजू नको घेऊस आणि जरा स्वतःच्या स्टेटस प्रमाणे राहा. तुला माहिती आहे ना, वरूनचे माझे जेवढाच तेवढेच संबंध आहेत. आणि खरं म्हणजे ही गोष्ट माझ्यापेक्षा तू त्याला जास्त चांगली समजावू शकतेस, कारण तू त्याची सख्खी आती आहेस.
समीरा, तू नको वाईट वाटून घेऊस. आणि हे बघ, असं सुद्धा ना आपल्याला वरुणला समजवायची वेळच येणार नाही. हां, कारण साहिल आणि लेखा या घरात जास्ती दिवस राहणारच नाही. बघ ना, आजच ओम आणि सानिका त्या साहिलला एवढा त्रास देतील की पुन्हा शाळेत जायचं तो नावच घेणार नाही. आधी त्याला शाळेतनं काढून टाकू, मग या घरातनं त्या दोघांची हकालपट्टी करू. करेक्ट. न्यू ऍडमिशन. हो. नाव काय तुझं? साहिल. साहिल मस्त नाव आहे, फिल्मी. साहिल, या शाळेचे रूल इतर शाळेच्या पेक्षा वेगळे आहेत. म्हणजे इतर शाळेंचे रूल प्रिन्सिपल बनवतात, पण या शाळेचे रूल आम्ही बनवतो. चल गौरी, आपण जाऊया. हे हा तर जामशान आहे रे, घे याला घे. मी फक्त शाळेचेच रूल्स मानतो. मग आमचे रूल कोण मानणार? कोण मानणार आमचे रूल? दादासाहेब, माझ्या वकिलीच्या करिअरमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी अशी केस पाहिली. सहसा या केसेस पिढ्यानपिढ्या चालू राहतात, पण ही केस कशी काय पटकन सुटली काही कळलंच नाही. दादासाहेब, ही केस जिंकल्याने आपल्याला खूप फायदा झाला आहे. ज्यावेळी जमिनीची केस उभी राहिली त्यावेळेस जमिनीची किंमत 7 करोड होती, आता 70 करोड आहे की नाही फायदा? तुमची फी जेवढी आहे तेवढीच घेणार. या व्यतिरिक्त काही नको, काही नको. मागाव, अशी संधी पुन्हा येणार नाही. माझ्या धाकट्या भावाला नोकरी नाहीये, बिझनेस मॅनेजमेंट करूनही बेकार आहे तर त्याचं जरा असं. दादासाहेब, जमिनीच्या एवढ्या वाटण्या होत्या, क्लेम्स होते, पण काहीतरी जादू झाली आणि सगळ्या वाटणीदारांनी पटापट सह्या केल्या आणि केसच संपली. एवढी मोठी केस अशी पटकन संपेल असं कधी वाटलंच नव्हतं. अहो मीच काय, माझ्या तीर्थरूपांनी पाहिली नसलं अशी केस त्यांच्या जमान्यात. दादासाहेब, तुमचं नशीब खरंच जोरदार आहे, नाहीतर ही केस जिंकणं शक्यच नव्हतं. ज्याला पाठवलंय त्या व्यक्तीचा नीट सांभाळ. खूप अडचणीत, पण या व्यक्तीला दूर करू नका. ती तिच्यासाठी बरंच काय करू शकतो, पण तुम्ही तिच्यासाठी फक्त एवढंच करा, तिला कधीही अंतर देऊ नका. तुला खूप लागला नाहीये ना? चल आपण प्रिन्सिपल सरांना कंप्लेंट करून येऊया. नको का? पण कारण मला हे कुणालाच सांगायचं नाही. अरे पण त्यांनी मला किती त्रास दिला ना, तर मी
कुणालाच कंप्लेंट करणार नाही. पण का मी मोठा झालो ना तर ह्या गोष्टींचा मी बदला घेईन. ओम आणि सानिकाला मी सोडणार नाही. चांगलीच शिक्षा करीन त्यांना. त्यामुळे